परतू आली की परतू तर हा मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या अनिकेत जाधव यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर आपला आज ब्लॉग खूप खास असणार आहे, कारण की आज आपण गारेगाव या ठिकाणी पोहोचलेलो आहेत. तर इथे खूप आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे का आपण नेहमी पाहतो पोपट बोलतो, पण आज इथे गारेगाव या ठिकाणी एक काळा कावळा बोलतो, एक बोलणारा कावळा. तर आज आपण इकडे पोहोचलो आहे. तर आता आपण आपल्या व्हिडिओमध्ये त्याला करणार आहे शूट. तर आता आपण जाऊया तिकडे आतमध्ये आणि जाऊन बघूया आता आज कावळा बोलणार की नाही बोलणार आपल्या व्हिडिओमध्ये. तर चला मग तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. तर हा घर आहे बोलणाऱ्या कावळ्याचा. तर या घरात तो राहतो. इथे पूर्ण एवढी प्लेस आहे आणि मेन रोडपासनं हा रोड येतो. त्यांच्या घराकडे येण्यासाठी. तर जर का तुम्ही आले तर मग तुम्ही या रोडनी येऊ शकता. मेन रोडपासून आतमध्ये हा घर आहे बोलणाऱ्या कावळ्याचा. तर आता आपण जाऊन बघूया कावळा आपल्याला भेटतो की नाही भेटत. तर ही बोलणाऱ्या कावळ्याची जागा आहे, कारण की तो इथेच जे पण लोक येतात त्यांना इथेच भेटतो. इथनं आपल्याला आतमध्ये जायचं आहे. तर हा आपला काळ्या. हाय काळ्या. काळ्या हे काळ्या, जेवला का रे तू? काय बोलतो? तर गाईज आल्या आपला काळ्याने बोलायची सुरुवात केलेली आहे. काळ्या, हे काळ्या, जेवला का रे तू? हे काळ्या, जेवला? काळ्या, जेवला का रे तू? काय बोलतो? परतू कुठे आहे? परतू काय? परतू आले काय रे काळ्या? परतू नाही आली अजून. परतू आली काळ्या. परतू आली बघ. परतू, हे काळ्या, परतू आली बघ. परतू ये. परतू आली काळ्या. अरे ती बघ परतू आली. काळ्या, परतू आली. कावळा तुम्हाला मिळाला कुठे? ती पोरा गेलेली ना आमची दुकानावर, त्यांना ते झाडाखाली पडलेला दिसला, तर त्याही उचलून आणला लागलेला होता त्याची थोडासा. ती सांगायची का कावला आम्ही आणलाय, तर मी पाहिला ना, तर आम्ही पाहिला तर मग त्याचे लागलेला होता. तर आम्ही सांगायचो का तो नाही जगणार. ती सांगायची का जगल, त्याला आम्ही जगू. तर खायला त्याला दिला. तुम्हाला समजलं कसं तो बोलायला लागला म्हणून? आता तर बोलायला लागला, ते पोरीला आमच्या आवाज द्यायला लागला ना, परतू. तर ती सांगायची का काले आवाज देते मला, तर आम्हाला खोटा वाटायचा. मग तो परत आमच्या समोर त्यांनी आवाज दिला, तेव्हा मग आम्ही सांगायला लागलो का बोलतो. तरी पहिला आवाज त्या दिदीलाच दिला तिच्या नावाने. मग तो बहुतेक तुमच्या असं याच्यानी म्हणजे तुम्ही लहानपणापासून त्याला बोलण्याचाच हे समजला असेल, त्याच्यामुळे त्या सहवासामध्ये तो बोलत गेला. असं किती वर्षापासून काळ्या तुमच्याकडे? आता त्याला जून महिना येईल ना का 3 वर्ष होतील. 3 वर्ष? या 3रा वर्ष चालू आहे त्याला. बाकी तुमच्या सोबतच करायला. हट 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 हट. काळ्या हट. काळू, हे काळू, काळू. तर गाईज आपल्या समोर आज काळ्या आहे. तर काळ्या ॲक्च्युली मुळात सगळं काही स्पष्ट बोलत नाही आहे. काळ्या ॲक्च्युली जे 2-4 शब्द आहेत तेच बोलतो. म्हणजे हट झालं, किंवा आपण कोंबड्यांना शो वगैरे करतो, कुत्र्यांना हट वगैरे करतो, तर ते बोलतो काळ्या. आणि एक इथले जे त्यांच्यासोबत जो काळ्या राहतो, तर त्यांची एक मुलगी आहे छोटी, तर तिचं नाव परतू आहे. तर तो परतूच्या नावाने सुद्धा बोलतो. आणि काळ्या खूप आगाव आहे, तो चावायला येतो जरा. माझ्या मागाशी अंगठ्याला चावला. काळ्या
काळ्या हे काळ्या हा 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 काळ्या 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 शो 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 काळू काळू शो काळू शो काळू शो काळू शो हे काळे हे काळे 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 हे काळे हे काळे काळे कोण आली कोण आली कोण आली परतू आली परतू आली परतू आली परतू आली परतू आली परतू तू परतू काहीच काळ्याला थोडासा त्रास होतो बोलायला कारण की त्याला दम वगैरे लागतो थोडासा तर मे बी तो आता थोडासा स्पष्ट बोलला आपल्याशी का परतू आली म्हणून त्यांच्या मुलीचं नाव आहे त्याचे तो हे बघा अजून तो बोलतोय परतू आली परतू आली परतू आली कुछ नहीं लगाओ लगाओ कुछ नहीं नहीं करता है नहीं कुछ नहीं करता है ना काटता है देख वो क्या बोलते हैं देख हाथ लगाओ ना उसको कुछ नहीं करता हूँ सामने से हाथ लगाओ ना हाथ लगाओ। हाथ हाथ दे दो उसको आते ऐसा उधर से नहीं, सामने से ले सामने से यार ऐसा काटता है वो। तर मित्रांनो आपला हा जो काळ्या आहे बोलणारा काळ्या तर हा आपल्याशी बराच उशीर बोलला आणि तो मोजके शब्द बोलतो जसे की हट किंवा शो किंवा मग परतू परतू ये परतू आली परतू घरी ये हे शब्द तो मोजकेच बोलतो मे बी तो ज्या लोकांच्या सोबत राहतो त्यांच्या ते वातावरणाने म्हणजे बोलण्यानी वगैरे त्या वातावरणात ते झालं असेल त्याच्यासोबत तर छान आहे आणि काळ्याच्या जवळ जर का तुम्ही कधी मे बी जर का आले इकडे गारेगावला काळ्याच्या सहवासात तुम्ही गेले जवळ गेले तर काळ्यापासून थोडंसं लांब राहा कारण की काळ्या थोडंसं चावतो वगैरे चोच वगैरे मारतो तर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका